नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात बघा जी की मित्रांनो आपली TET एक्झाम 2026 साठी आपण आज गणित या विषयाची मित्रांनो बघा जी की प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। मित्रांनो बघा, आता महत्त्वाचं म्हणजे काय तर मित्रांनो परीक्षेमध्ये रिपीट मोस्ट IMP प्रश्नसंच आपण या ठिकाणी आज बघा जी की कव्हर करणार आहोत। म्हणून मित्रांनो आपला जो आजचा पूर्ण हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो बघा की आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला बघा की मित्रांनो आपल्याला कशा स्वरूपाने या ठिकाणी सोडवून घ्यायचा आहे। बघा, एका आयताकृती जागेची लांबी 60 मीटर व रुंदी 25 मीटर आहे। या जागेभोवती 4 पदरी बघा मित्र, या जागेभोवती तारेचे चौपदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 30 रुपये प्रमाणे किती खर्च होईल या प्रकारचा प्रश्न विचारला। ओके, एकदम मित्रांनो सोप्या ट्रिकनी बघा जी की आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। मित्रांनो आता या जे बघा जी की मित्रांनो प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी पहिलं काय करा, ही जी मित्रांनो आयताकृती जागा आहे मित्रांनो, या आयताकृती जागेची पहिलं काढून घ्या परिमिती। आता आयताची मित्रांनो बघा या परिमिती काढायचं सूत्र काय आहे, तर आयताची परिमिती काढण्याचं सूत्र मित्रांनो बघा की 2 गुणाकारात कंसात लांबी प्लस रुंदी असं आहे। ओके, आता बघा मित्रांनो हे 2 ला 2 गुणाकार लांबी किती म्हणलंय, लांबी म्हणलंय 60 प्लस रुंदी किती म्हणलंय, रुंदी म्हणलंय 25। ओके, आता बघा हे 2 ला 2 जशास तसे बरोबर 2 ला 2 आणि गुणाकारात मित्रांनो 60 प्लस 25 झाले किती, 60 प्लस 25 85। ओके, हे झाले 85। आता मित्रांनो याचा करा गुणाकार, 2 पंच 10 ला 0 हातच्या ला 1 2 16 1 किती 17 जवळपास 170 मीटर मित्रांनो तार भेटलं। तर हे मित्रांनो बघा की आपल्याला एक पदरी, तर विचारलंय काय आपल्याला चौपदरी, म्हणून मित्रांनो या 170 ला 170 जशास तसं आणि गुणाकारात हे घ्या चौपदरीचे 4। आता 17 चौक मित्रांनो 68 आणि समोरचा 10 जशास तसं किती आता भेटलं 4 680 आपल्याला मित्रांनो बघा की इतकं जी की मित्रांनो बघा मीटर जी की आपल्याला तारेचं मित्रांनो बघा जी की कुंपण भेटले। ओके, चौपदरीचं। आता तर प्रति मीटर किती आहे मग 30 रुपये प्रमाणे, म्हणून मित्रांनो हे 680 गुणाकार 30 करा। आता हे 680 गुणाकारात 30, आता गुणाकार करा मित्रांनो याचा काय करू आपण सुरुवातीला हे 2 शून्याला 2 शून्य जशास तसे घेऊन टाकतो। 3 8 24 ला 4 हातच्या 2 3 सांग 18 18 2 20 किती मित्रांनो 20,400 रुपये बघा की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी फुल आणि फायनल आन्सर असणार आहे। तर जे की क्रमांक बघा मित्रांनो 20,400 रुपये। ओके, लक्षात ठेवा। पुढे आता पुढचा प्रश्न बघा जी की आपल्याला कशा स्वरूपाने सोडवायचा आहे। आता बघा मित्रांनो प्रश्नाचं उत्तर ठिकाणी कशा प्रकारे काढायचं आहे। प्रश्न वाचा पहिलं, अ आणि ब हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी 6 तासात भरते, जर फक्त ब नळाने ती टाकी 15 तासात भरत असेल तर एकट्या अ नळाने किती वेळात भरेल। आता पहिलं काय म्हटलंय, अ आणि ब या दोन्ही नळाने मित्रांनो बघा जर नळ चालू केल्यास एक पाण्याची टाकी 6 तासात भरते, जर फक्त ब नळाने विचार केला तर 15 तासात भरते, तर मित्रांनो फक्त अ नळाने किती वेळात भरल्या प्रकारचा प्रश्न विचारला। म्हणून काय करा, हे पहिलं 6 घ्या गुणाकारात करा 15। ओके, 6 गुणाकारात 15 आणि छेदामध्ये पुन्हा एकच नळ विचारला, पुन्हा अ नळ किती वेळात भरते म्हणून पुन्हा काय करा या 15 मधून 6 हे मायनस करा। आता 6 गुणाकारात 15 आणि छेदामध्ये जर 15तून 6 गेले 9 उरले। आता 6 3 दोन्ही 6 3 त्रिक 6 3 त्रिक 9 3 1 3 3 5 15 आणि 5 दोन्ही 10 तास आपल्या मित्रांनो प्रश्नाचं बघायचं की उत्तर या ठिकाणी असणार आहे, जे की क्रमांक अ। ओके, लक्षात ठेवा। पुढे आता पुढचा प्रश्न, आता बघा हा प्रश्न थोडासा कन्फ्युजन करणारा आहे, तर कशा प्रकारे सोडवायचा आहे। आता 30 रुपये डझन बघा समजून घ्या, 30 रुपये डझन या भावानं 30 पेन खरेदी करून नंतर ते सर्व विकले, प्रत्येक पेन 3 रुपयास विकला तर किती टक्के नफा झाला। मित्रांनो 30 रुपये डझन म्हणजे किती, 30 रुपयाला 12 याप्रमाणे। ओके, याचप्रमाणे आता याच भावानं 30 पेन खरेदी केला आहे, म्हणजे हे 30 पेन खरेदी केला 12 प्रमाणे, तर
नंतर ते विकले तर प्रत्येक पेन 3 रुपयास विकला आहे, तर एकूण नफा किती झाला या प्रकारचा विचारला. आता पुन्हा जसं 30 रुपयाला 12 पेना विकत घेतला आहे तसंच पुन्हा बघा 30 पेना विकत घेतल्या, परंतु या 30 पेनाची आपल्याला किंमत सांगाल नाही, खरेदी किंमत. म्हणून पहिले काय करू आपण, या 30 पेनाची काय करू, खरेदी किंमत. ओके. आता बरोबर हे 30 गुणाकारात 30 आले. आता याचा 3 गुणाकार 30 गुणाकारात 30 गुणाकारात 30 आणि पुन्हा छेदामध्ये हे 12 गुणाकारात प्रश्नचिन्ह, हे घेतो फक्त 12. ओके. आता मित्रांनो बघा आणखी आता आपल्याला काय करायचं आहे, आता या भागाकारला गुणाकार. ओके. आता पहिलं काय करतो, 3 न भाग देतो, 3 चोक 12, 3 दाही 30. ओके. आता पुन्हा काय करतो, 2 न भाग देतो, बे दोन्ही 4, बे पंचे 10, पुन्हा बे एक बे उरलं किती 1, बे पंचे 10, 15 गुणाकारात 5, 15 पाचे किती मित्रांनो झाले 75 भेटले आपल्याला खरेदी किंमत. पण म्हणलं आहे काय या ठिकाणी, पुन्हा 30 पेन खरेदी करून नंतर ते सर्व विकले, प्रत्येक पेन 3 रुपयास विकला. आता मित्रांनो ही आपल्याला भेटली खरेदी किंमत. परत आता विक्री किंमत काढण्यासाठी काय करू, प्रत्येक पेन या 30 मधला काय केलं, या 30 मधली प्रत्येक पेन 3 रुपयाला विकली, म्हणून हे काय करतो मी 30 गुणाकारात 3 घेतो. 30 गुणाकारात जर 3 घेतलो आले किती 3 त्रिक 9 आणि समोरचा 0 म्हणजे किती, विक्री किंमत भेटली 90 रुपये. आता मित्रांनो आपल्याला नफा काढण्यासाठी काय करावं लागेल, विक्री किंमत म्हणून खरेदी किंमत मायनस करावं लागेल. तर आपल्याला विक्री किंमत किती आहे, मग विक्री किंमत 90 मायनस खरेदी किंमत 75. जर मी 90मधून 75 वजा केलो आले किती 15. मग आता पुन्हा मित्रांनो आता पुन्हा आपला पूर्ण उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल, हे घ्या जसं तसं 15. मग पुन्हा मित्रांनो आता याच्या गुणाकारात काय करा आता सांगतो. आपण हे घेतलं जसे तसं 15 आणि छेदामध्ये काय करा, आता खरेदी किंमत घ्या मित्रांनो. छेदामध्ये खरेदी किंमत, आता खरेदी किंमत किती 75. आणि मित्रांनो आता काय करायचं, आता गुणाकार करा 100 डायरेक्ट. आता 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 एक 3, 3 पाचे 15, 5 चोक 20. मित्रांनो बघा की टक्के आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे, जे की मित्रांनो क्रमांक. ओके, लक्षात ठेवा. तर बघा जे की मित्रांनो या फॉर्मॅटनुसार आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे की काही सेकंदामध्ये मित्रांनो अगदी काही मित्रांनो बघा जे की सेकंदामध्ये काढू शकतो. ओके. बघा मित्रांनो बोलता बोलता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. आता मित्रांनो जर तुम्हाला समजा TET आपली परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायची असेल तर यासाठी मित्रांनो बघा की आपण एक आपल्या TETमध्ये विचारण्यात आलेल्या मोस्ट आपल्या बघा की PYQ अशा 5000+ अशा मित्रांनो TETमध्ये विचारण्यात आलेल्या PYQ प्रश्नांचा महाठोकळा लॉन्च केलेला आहे. मित्रांनो शेवटच्या बघा की परीक्षेला 15 दिवसाचा ठिकाणी कालावधी किंवा दिवस उरलेले आहेत, म्हणून आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास करायचा असेल तर यासाठी मित्रांनो आपला महाठोकळा बघा की अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी 74 14 9307 मित्रांनो हा आपल्या ठिकाणी क्रमांक असणार आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला बघायचे की या नंबरच्या व्हॉट्सअपला ही 150 रुपये केलेली स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे बघायचे की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघा परीक्षेला खूप बघा जी कमी दिवस उरलेत, शेवटचे 15 दिवस आणि 15 दिवसात जर तुम्हाला जर एक जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर या आपल्या मित्रांनो बघा की महाठोकळाशिवाय पर्याय नाही. ओके, म्हणून लगेच खरेदी करून घ्या. ओके, पुढे आता बघा 21 पुस्तकांचा 21 प्राप्तकांचा मध्ये 48 आहे. पहिल्या 11 प्राप्तकांचा मध्ये 44 आहे. तर शेवटच्या 11 प्राप्तकांचा मध्ये 52 आहे. तर 11वा प्राप्तांक आपल्याला शोधायचा आहे. ओके, बघा प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे काढायचं आहे या ठिकाणी. तर बघा आता प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे काढायचं मित्रांनो. 21 प्राप्तकांचा मध्ये 48 म्हणलेला, मग पहिल्या 11 प्राप्तकांचा मध्ये 44, म्हणून मित्रांनो 11 गुणाकारात पहिलं 44 करा. 11 गुणाकारात 44 प्लस नंतर शेवटच्या प्राप्तकांचा मध्ये 11 बघा पुन्हा, तर शेवटच्या 11 प्राप्तकांचा मध्ये 52, म्हणून हे पुन्हा 11 गुणाकारात 52 करा. पुन्हा तर शेवटचा प्राप्तांक कोणता म्हणले, म्हणून मित्रांनो शेवटचा प्राप्तांक करण्यासाठी मित्रांनो मायनस हे 21 गुणाकारात 48 करा. पुन्हा हे 21 गुणाकारात 48.
आता मित्रांनो बघा, जर 14 ना आपण जर 11ला गुणाकार केला, 14 एक 14, हातच्याला एक पुन्हा 14 एक 14 आणि हातच्याचा एक 15, किती 154 आपल्याला या ठिकाणी भेटलं. किती? एक मिनटं. आता 11 प्राप्तांकाचा मध्ये 100 किती 44 आहे, सॉरी 44 घेतो. आता 11 चोक 44ला 4, पुन्हा 11 चोक 4, 11 चोक 44 आणि वरचे 4, किती 48, म्हणजे किती 484 ठिकाणी आपल्याला पहिला प्राप्तांक भेटला. किती 484 आपल्याला पहिला प्राप्तांक या ठिकाणी भेटलेला आहे. आता पुन्हा बघा, 11ला पुन्हा 52 गुणाकार करा, हे प्लस घेतो चिन्ह. 11 एक 11, 11 दोन्ही 22ला 2 हातच्याले 2, 11 पाचे 55 वरचे 2 57, किती सॉरी 572 पुन्हा भेटलं. पुन्हा मायनस 21 गुणाकारात 48 करा. आता समजा मला 21चा पाडा येईल, आता करायचा गुणाकार आहे 48 सोबत. हे 48 गुणाकारात 21, 1 8 8 1 4 4, पुन्हा बिया 8 16, हातच्याला 1 बेचोक 8 9, किती 8ला 8, 6 4 10, 0 आलं, हातच्याला 1, पुन्हा 9 1 10, किती 1008 आपल्याला भेटलं. ओके, म्हणून पुन्हा मी मायनस 1008 घेतलो. आता लेकिन आपल्याला बघायची की पद्धत कशी भेटली, तर हे 484 प्लस 572 मायनस 1008. ओके, आता मित्रांनो पहिलं करा बेरीज या 484 आणि 572ची. 484 आणि 572, 4 2 6, 8 2 16, 16तून 1 गेलं, मायनस करा 15 उरले, 7 8 15 होतात आणि हातचाचा 1 आणि हे हातच्याचा हे 5ला 5 आणि 5 आणि 4 9 आणि 9 वरचा 1, किती 10 झाले, म्हणजे 1056 झाले. मित्रांनो आता जर आपण या 1056 मधून जर हे 1008 जर वजा केल्या तर उरले किती मग मित्रांनो, तर उरले बघायचे की फक्त आणि फक्त मित्रांनो 48 बघायचे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. तर जे की मित्रांनो क्रमांक बघायचे की सर्वांना लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे पुढे बघा, आता 5वा प्रश्न बघायचे की आपल्याला कशा मित्रांनो स्वरूपाने सोडवायचा आहे. फक्त प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो, अंक मोठे होते त्यामुळे गुणाकार आणि याचा मित्रांनो गुणाकार बेरीज आणि वजाबाकी करायला थोडंसं अवघड गेलं. ओके, अंक लहान आलं की प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अगदी आपण काही वेळेमध्ये या ठिकाणी काढू शकतो. तर पुढचा प्रश्न बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा आता 5वा, रमेश, दीपक आणि महेश यांनी अनुक्रमे 5000, 8000 आणि 12000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना 12500 रुपये नफा झाला असेल तर त्या नफ्यातील दीपकचा वाटा किती? दीपकचा वाटा म्हणलाय मित्रांनो, पहिलं काय करा, या तिघांचं मित्रांनो रक्कम अनुक्रमे काढून घ्या आणि मित्रांनो रक्कमाचं प्रमाण तुम्ही काढून घ्या. ओके, रमेश, दीपक आणि महेश. रमेश, दीपक, आता बघा मित्रांनो या तिघांची मी ठिकाणी गुंतवणूक करू. ओके, आता गुंतवणुकीचं काढू प्रमाण. ओके, प्रमाण करायचं काय करा, प्रत्येकाची 3 शून्य कॅन्सल करा. 1 2 3, 1 2 3, 1 2 3. आता मित्रांनो रमेशचं प्रमाण भेटलं 5 पैशाचं गुंतवणुकीचं, दीपकचं भेटलं 8 आणि महेशचे भेटले 12. ओके, हे कशा प्रकारे, आता रमेश 1 नंबरला म्हणून 1 नंबरचं प्रमाण रमेशचं, 2 नंबरला दीपक म्हणून 2 नंबरचं प्रमाण दीपकचं, 3 नंबरला महेश म्हणून 3 नंबरचं प्रमाण महेशचं. ओके, पुन्हा एकूण गुंतवून व्यवसाय एक सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्या तिघांना 12500 रुपयाचा नफा झाला. म्हणून मित्रांनो काय करतो, नफा किती झाला 12500. हे घ्या अंशात आणि छेदामध्ये घ्या तीनही संख्यांची बेरीज. 8 5 8 आणि 12 या तीनही संख्याची बेरीज जर केली तर मित्रांनो आपल्याला किती भेटतं. आता 5 आणि 8 किती झाले बघा, पहिलं 5 आणि 8 13 आणि 13 आणि 12 किती 25. ओके, हे घेतलं 25. आता 25 एक 25, 25 5 125 आले किती, हे 500. ओके, आता मित्रांनो बघा हे 500ला 500 तर तसं ठेवा. पुन्हा विचारलंय काय, तर विचारलंय की आपल्याला मित्रांनो त्या नफ्यातील दीपकचा वाटा किती. तर दीपकचं प्रमाण किती आहे, मग दीपकचं प्रमाण मित्रांनो आपल्याला 8 भेटले म्हणून 8 करा 500च्या गुणाकारात. आता हे घेतलो 8. आता 5 8 40,
हे 2 शून्य जसे असते तसे जवळपास 4,000 रुपये मित्रांनो या ठिकाणी आपल्या मित्रांनो दीपकचा वाटा असणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. शेवटचा प्रश्न 25 ही 0.5च्या किती पट आहे या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर बघायचे की तुम्हा सर्वांना मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला समजा या ठिकाणी व्हिडिओ आपला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आत्ता मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य पाठवून टाका, शेअर करून टाका. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब पण करून घ्या. आणि मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट जर तुम्ही अजूनही आपला महाडोकळा खरेदी केला नसेल लगेच महाडोकळा खरेदी करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.